अल्टिमेट आहे जरांगे पाटलांचं. 2च दिवस बाकी आहेत आणि उद्या जरांगे पाटील जालना दौऱ्यावर आहेत. आम्ही अनेक वेळेस सांगितलं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा कोण्या राजकारणाचा विषय होऊ नये. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या निर्णयाचा मार्ग शोधला पाहिजे, या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे. भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं. ते आरक्षण चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली, हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही. पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्या नंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे होती. दिल्यामुळं ते आरक्षण रद्द झालं. पुन्हा सत्तांतर झालं आणि आत्ता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात या सरकारने 10% आरक्षण आता दिलेलं आहे. या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो यासाठी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे. यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात आस्था नाही. आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत. त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काय आरक्षणाची मागणी होती ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही आहे. आमचा पक्ष आहे, आमचा महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे. परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी काही योजना आखायला पाहिजे ती सर्वांनी मिळून आखायला पाहिजे. जरांगे पाटील आक्रमक होत आहेत आणि वारंवार आपल्या देवेंद्र फडणवीसांवर ते आरोप लावतात. नाही, मला असं वाटतं की या देशात भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य आणि वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य हे अबाधित आहे. कोणी काय बोलावं, कोणी काय लिहावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनमताचा जो कौल होता तो कौल आम्ही स्वीकारला, पराभव आम्ही मान्य केला. आत्ता विधानसभेच्या निवडणुका आहेत. कोणीतरी मराठवाड्यात गेलं पाहिजे, कार्यकर्त्यांसोबत बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि पुन्हा लोकसभेची जी काही आलेली मरगळ ती झटकून पुढच्या कामाला लागलं पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणी मेळावे मी घेतले, चांगला प्रतिसाद मिळाला आणि आत्ता कार्यकर्ते कामाला लागलेले. विधानसभेची तयारी सुरू झाली. प्रश्नच नाही. तर आपण आता सोलापूर मार्ग जो आहे आपला जळगाव आणि जालना खामगाव भविष्यामध्ये आता होणार नाही होणार तुम्ही असं आहे की जळगाव हा रेल्वे मार्ग 174 किलोमीटरचा मार्ग आहे. त्याच्यापैकी 140 किलोमीटर हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो. त्याच्यामध्ये जालना, भोकरदन, सिल्लोड आणि सोयगाव या 3 तालुक्याला तो कव्हर करतो आहे. आता याला रेल्वे बोर्डानं मान्यता दिली, याला फायनान्सनं मान्यता दिली आणि याला नीती आयोगानं बी मान्यता दिली. आत्ता कॅबिनेटमध्ये तो पडलेला आहे आणि मला असं वाटतं की यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपले जे काही स्थानिक नेते आता निवडून आलेत, खासदार साहेब, त्यांनीसुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. होणार नाही असं नाही आहे, होऊ शकतो. त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणारच आहे आणि आत्ता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दादा प्रयत्न करावाच लागणार आपल्याला. करू दादा आपली मांग आहे जालना जळगाव. करू आम्ही तो जालना सोलापूर केला होता, पण सध्या आपण काय सांगितलं की जालना जळगाव हरकत नाही ना. खामगाव आमचं मागं पडलं हरकत नाही. मागं नाही पडला. खामगावला सर्वेला ऐकून घ्या, खामगावच्या सर्वेला पैसे दिले, खामगावचा DPR तयार झाला आणि DPR तयार करून तो बी रेल्वे बोर्डाकडे गेलेला आहे. नाही असं नाही, खामगाव रद्द झाला नाही. दादा मला सांगायचं, मागच्या वर्षी किंवा जेव्हा आपलं स्पीच झालं त्यावेळेस आपण काय सांगितलं की जालना जळगाव किती आहे म्हणा, 12 किलोमीटर. अरे सर, आपण तुम्हाला कॉमेंट करायची का प्रश्न विचारायचे आहेत? मी दोन्ही रेल्वे मार्गाचं उत्तर दिलं आहे ना. तर जळगाव जालना
होणारच नाही असं नाही. आणि जालना खामगाव याचा DPR तयार झाला. सध्याची ही स्थिती आहे की बाकीचं जास्त बोलायचं भाषणात बोलू. अशी हमी दिली होती की 20 वर्षाला काय असं आहे, राज्य सरकारने नाही असं नाही, राज्य सरकारने आता जे काही रोडच्या संदर्भामधलं धोरण आणलं आहे त्या धोरणामध्ये असं आहे की ज्याला हायब्रिड ॲन्युटी आपण म्हणतो, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर इस्टिमेट बनवतो. त्याच्यापैकी 50% पैसेच फक्त कॉन्ट्रॅक्टरला दिले जातात आणि पुढचे 10 वर्षे मेंटेनन्स त्याच्याकडे असतं आणि 10 वर्षाचे 10 चेक त्याला दिल्या जातात. आणि जर चांगला रस्ता असला तरच तो पहिल्या वर्षाचा चेक कॅश करतो. पुन्हा दुसऱ्या वर्षी चांगला असला तरच त्याला कॅश करता येतो. तिसऱ्या वर्षी चांगला असेल तरच त्याला तो चेक कॅश करता येतो. 10 वर्षाचे 10 चेक. तो जे म्हणला किंवा ते तुम्ही म्हणता तसं नाही ते, तर मेंटेनन्स ही त्याच्याकडे 10 वर्ष. त्यामुळं काही जरी डॅमेज झाला असेल तर ती कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी, त्याला ते रिपेअर करून द्यावं लागणार आहे. सध्या जे कामं चालू आहे आपल्या कानाकडून झाले पास झालेले आणि काही कामं समजा टेंडरवर आहे, काही प्रलंबित आहे, ते कामं होणार आहे का नाही? 100% होणार. त्याला कुठल्याही प्रकारचा पैसा कमी पडणार नाही. जालना शहरात अजून वर्षभर कामं चालणार आहेत, जी कामं चालू आहेत. कारण पैसा जेवढा आलेला आहे की तो पैसा अजून वर्षभर खर्च होत नाही. आता नवीन लोकप्रतिनिधी जे निवडून आलेत, बघूया आता किती पैसा येतो. तर माझं स्पष्ट मत आहे, मी या निवडणुकीत जिंकू शकलो नसलो तरी मी या निवडणुकीमध्ये कोणालाही दोष दिलेला नाही, कोणाला दोष देण्याचं काही कारण नाही. जनमताचा आदर आहे, आम्ही केलेला आहे. आत्ता जे काही लोकप्रतिनिधी खासदार म्हणून निवडून आले त्यांच्यावरही 6 महिने मी कुठलीही टीका टिप्पणी करणार नाही. कारण मी जर टीका टिप्पणी करायला गेलो तर कदाचित तेही आमच्यावर टीका टिप्पणी करतील आणि आमच्या दोघांच्या युद्धात कदाचित जिल्ह्याचा आणि या लोकसभा मतदारसंघाचा विकास थांबून जाईल. त्यामुळं मी काहीही, त्यांनी जरी कोणी आमच्यावर टीका केली तर पूर्णपणानं 6 महिने आम्ही त्यांना चांगली संधी देऊ की 6 महिने करा. 6 महिन्याच्या नंतर आम्ही त्यांचा आढावा घेऊ की 6 महिन्यामध्ये त्यांनी या लोकसभा मतदारसंघासाठी केंद्राकडून आणि राज्याकडून किती निधी आणून या जिल्ह्याच्या विकासाचे कामं केले. मी त्यांना दोष देत नाही. लोकांनी त्यांना निवडून दिल्यामुळं त्यांना आता अधिकार मिळालेला आहे आणि माझं असं मत आहे की त्यांनी आता पूर्ण बंद असलेली कामं कुठं असतील तर त्यांनी लक्ष घालावं आणि नवीन कामं या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी पूर्णपणानं आपल्या ताकदीचा वापर करून या लोकसभा मतदारसंघाचा विकास करावा. 6 महिने मी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका करणार नाही. या वर्षीचा अर्थसंकल्प राज्य सरकारने जो विधानसभेत मांडला त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी आणि अल्पसंख्याक आणि कृषी क्षेत्राला आणि आरोग्य आणि पर्यटनाला चालना देणारा अशा प्रकारचा 2024-25चा अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर करण्यात आला आणि प्रामुख्यानं सामान्य माणसाचं जनजीवन सहजरित्या कसं शक्य होईल अशा प्रकारच्या योजनांचा समावेश या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. आपण बघितलं असेल की यावर्षी पंढरपूरची यात्रा वेळेवर पाणी पडल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यासाठी निर्मल वारीसाठी म्हणून मुद्दाम म्हणून सरकारनं यावर्षी 36 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि ज्या काही रजिस्टर दिंड्या आहेत त्या दिंड्यांना 20,000 रुपये देण्याचं सुद्धा राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. 21 ते 60 वर्ष वयाच्या ज्या काही महिला आहेत अशा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची योजनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना
राज्य सरकारने या ठिकाणी दिली आहे. महिलांना पिंक ई रिक्षा घेण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने या वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद केली आहे. 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी योजनासुद्धा, त्या योजनेचं नाव आहे अन्नपूर्ण योजना, या योजनेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याचं धोरण, त्याचबरोबर मागेल त्याला सौर पंप देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयाची तरतूद यावर्षी राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात केली असून दुधाचा दर 5 रुपयांनी लिटरमागं सुद्धा वाढवलेला आहे. कापूस, सोयाबीन यासाठी 5,000 रुपयाचं अनुदान राज्य सरकारने देण्याचं या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे. याचबरोबर बारी समाजासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा स्थापना केली असून राज्याची राजधानी किल्ले रायगड दरवर्षी राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन हे आता राज्य सरकारच्या वतीनं केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणाऱ्या अनेक निर्णय या अर्थसंकल्पामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी त्याचा समावेश या ठिकाणी केला आहे. आणि जालन्याच्या दृष्टीने जर महत्त्वाचा बाब जर असेल तर जालन्याचं मेडिकल कॉलेज यावर्षी सुरू करण्याचं सुद्धा राज्य सरकारने ठरवलेलं आहे. त्यामुळं सगळ्या घटकांना न्याय देऊन या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे आणि त्यामुळं अत्यंत चांगला अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्य सरकारने दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामुळं सामान्य माणसाचं जीवनमान उंचावेल. जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत अशा दुर्बल घटकांनासुद्धा अर्थसंकल्पात तरतूद केल्यामुळं यांनासुद्धा एक मदतीचा हातभार देण्याचं काम या अर्थसंकल्पात आपल्या राज्य सरकारने केलेलं आहे.